राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. वाचाल तर वाचाल हे वाक्य प्रत्येकाच्या कानावरून गेलेलं असतं. पण झालंय काय की आजच्या स्क्रीनच्या जमान्यात वाचन संस्कृतीच कुठेतरी कमी होतीये का, लोप पावत चालली आहे का, अशी एक ओरडही सुरू आहे. काय नेमकं वस्तुस्थिती काय आहे? वाचक नवी पुस्तकं वाचतायत का त्यांचा ओढा आता पुस्तकांकडून स्क्रीनकडे चाललाय? याच सगळ्या विषयाची थोडासा उहापोह आज आपण करूया. निमित्त आहे जागतिक पुस्तक दिनाचं, जो 23 एप्रिलला जगभर साजरा केला जातो. आणि या निमित्ताने या विशेष भागात आपल्यासोबत आहेत संजय भास्कर जोशी. संजय भास्कर जोशी यांची थोडक्यात ओळख करून देणं अवघड आहे, एवढं वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे. साहित्याच्या अंगाने विचार केला तर ते कथाकार, कादंबरीकार, समीक्षक आहेत. तसंच ते राजहंस पुस्तकपेठ या ग्रंथदालनाचं गेली 10 वर्ष पूर्ण वेळ काम बघतायत, जबाबदारी बघतायत. आणखी एक थोडी मागे जाऊन ओळख सांगायची म्हणली तर ते आयडिया या मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट या पदावर होते. पण वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि आपली साहित्याची आवड जोपासण्यासाठी पूर्ण वेळ त्यांनी झोकून दिला अक्षरशः. आणखी एक त्यांची खासियत म्हणजे वाचन संस्कृती किंवा वाचावं का आणि कशासाठी या विषयावर ते भाषणं देतात. आणि आजवर त्यांनी या विषयावर 100हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामुळेच खास पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण संजय भास्कर जोशींना आमंत्रित केलंय. सर, तुमचं खूप स्वागत आहे राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. पहिला प्रश्न तोच विचारतो की वाचायचं कशासाठी? अतिशय उत्तम प्रश्न आहे. आणि या विषयावर मी शेकडो भाषणं देतो, तेव्हा प्रत्येक वेळी मला कोणती म्हणतं की तुम्ही आमच्या इथं भाषण द्यायला या, तर त्यांची माझ्याशी गप्पा चालते की कुठला विषय ठेवा भाषणाचा. तर असं विचारलं की मी मनातल्या मनात मी नेहमी हसत असतो. कारण तुम्ही म्हणलं कितीही चर्चा करा, काही विषय ठरवा, मला हवं तेच बोलणार आहे असं मी नेहमी सांगतो. थोडक्यात सांगायचं ना निरंजन, तर मी म्हणतो की मी हिंदुस्थानातला कावळा करणार आहे. तुला कळलेलं दिसत नाही काय ते? थांब, मी समजावून सांगतो नीट. मराठीमध्ये क दी सोनटक्के नावाचे एक अतिशय ग्रेट कथाकार होऊन गेले. त्यांची एक कथा आहे, ती थोडक्यात सांगतो तुला. कथा अशी आहे की 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे ही. तर माझा एक मित्र मला भेटायला आला आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हटलं, अरे तुझ्या चेहऱ्यावर चिंता कशी काय? अरे म्हटलं, उद्या बोर्डाची परीक्षा आहे माझी. तो म्हटला, अरे बोर्डाच्या परीक्षा तुला काय टेन्शन, तू तर स्कॉलर मुलगा, कसला पेपर आहे उद्या? मी म्हटलं, मराठीचा पेपर. अरे मराठीच आपली मातृभाषा, त्यात कसलं आलं टेन्शन? काही काय उगीच आपलं. उद्या मराठीचा पेपर आहे आणि तुला सगळे धडे काय प्रश्नोत्तरं उलटीकडनं पाठ आहे, तुला कसली काळजी? अरे धडे बिडे सोड रे. मग निबंध. अरे निबंधाची काय काळजी, आपली मातृभाषा. एक निबंध घ्यायचा आणि 2.5 पानं लिहून काढ 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 पाठ करून ठेवायचा. अरे पाठ करून काय, पण ऐकत्या वेळी ऐकतं माझं. मग समजा उद्या पेपर उघडला आणि निबंधाचा आला विषय, समजा की माझा आवडता राजकीय नेता. ओके, आपण म्हणायचं ठीक आहे, आपण निबंधाला सुरुवात करायची. माझा आवडता राजकीय नेता आहे श्रीयुत क्ष. त्यांची परवा रेसकोर्सवर सभा झाली. सभेला काय गर्दी, अक्षरशः गच्चीत वाळवण घालावं तशी माणसं पसरली होती. काही माणसं तर झाडावर पण बसली होती. माझी नजर सहज एका झाडावर गेली, तर त्या झाडावर एक कावळा बसला होता. पुढं आपलं काढ 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 2.5 पानं लिहिलेलं हिंदुस्थानातला कावळा लिहून काढायचा आपण. संपलं आणि शेवट करायचा. माझे कावळ्याविषयी विचार किती लांबले असते कुणास ठाऊक. तेवढ्याच श्रीयुत क्ष आले आणि काय त्यांचं भाषण, किती महान आहेत क्ष, असं म्हणून निबंध संपवायचा. सांगायचा मुद्दा निरंजन, तुम्ही कुठलाही विषय झाला तरी मी माझा हिंदुस्थानातला कावळा करणार आहे. म्हणजे काय, तर माझा बोलण्याचा विषय असतो का वाचायचं, कसं वाचायचं आणि वाचल्यावर काय करायचं. तर याच मुद्द्याला घेऊन पुढे जाऊया आपण. करेक्ट. का वाचायचं, म्हणजे आत्ता जमाना स्क्रीनचा आहे, मग आम्ही बघू शकतो. बरोबर आहे. तू मगाशी एक वाक्य बोललास निरंजन की वाचाल तर वाचाल. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की वाचाल तर वाचाल ही म्हण फार जुनी झाली. कारण त्यातलं दुसरं वाचाल म्हणजे टू बी सेव्ड या अर्थाने. यू विल बी सेव्ड ओनली इफ यू रीड, असं त्या वाचाल तर वाचालचा अर्थ आहे. तर माझं म्हणणं आहे की दॅट्स ओल्ड. राजहंस पुस्तक पेठेच्या बोर्डावर आमचं वाक्य काय आहे, वाचाल तर समृद्ध व्हाल. वा. जस्ट बिंग सेव्ड इज नॉट इनफ.
फक्त वाचणं त्या अर्थाने महत्वाचं नाही, तर आयुष्य समृद्ध झालं पाहिजे आणि त्यासाठी वाचणं आवश्यक आहे. आणि मित्रा, मी या विषयावर जेव्हा बोलतो किंवा गप्पा मारतो, कधीही माझं भाषण असलं की मी त्या गप्पांना किंवा भाषणाला एक ताल निवडतो. तुला थोडी माहिती असेल कदाचित की विविध ताल आहेत, म्हणजे एक ताल हो. आहे, 3 ताल आहे. तसा माझ्या भाषणाचा आजचा गप्पांचा ताल आहे केरवा. वा. आता केरवा म्हणजे माहितीये का, 8 मात्रा असतात. धागी नाती नाक धिन. थोडक्यात माझ्या बोलण्याच्या ओघात मी तुला 8 मात्रा म्हणजे 8 मुद्दे सांगणार आहे. क्या बात आणि आहे. म्हणून माझ्या या वाचनाच्या गप्पांचा केरवा तालातलं गाणं माझं असं आहे, आनंदाने वाचू चला, शब्दांगणात नाचू चला, शब्दांच्या या लक्ष चांदण्या हासत खेळत वेचू चला, धागिनाते नाक दिंदा. वा. तर मित्रा, माझ्या या आनंदी केरव्याची पहिली मात्रा सांगतो तुला आधी. ती आहे स्वानंदाची, स्वतःला होणाऱ्या आनंदाची. असे वाचता वाचता मन ओले चिंब झाले, माझे मन या विश्वाचे बघा लख बिंब झाले. याचा अर्थ असा निरंजन, की वाचायचं का, तर आपलं तुझं माझं जगणं केवढंसं छोटंसं असतं बघ. अतिशय इवलंसं जगणं असतं आपलं, छोटंसं आयुष्य असतं. आपली स्वप्न छोटी असतात, आपली सुख छोटी असतात, आपली दुःखही छोटी असतात. पण या एका छोट्याशा जगण्यात अनेक आयुष्य जगण्याचं भाग्य केवळ पुस्तकांमुळे आपल्याला मिळतं. तुला एक प्रश्न विचारतो, ठीक आहे, तू काही जे जगला असतील ते असतील, पण तुला असं कधी ते विचार करता येतो किंवा स्वप्न तरी पडेल का, की तू भारताच्या क्रिकेटच्या टीमचा खेळाडू आहेस, ओपनिंग बॅट्समन आहेस, तू बॅटिंगला गेलास, ओपनिंगला समोर वेस्ट इंडिजचे 6 फुटी बॉलर बॉलिंग टाकतायत आणि तुझी दाढ अचानक दुखायला लागली आणि तू सेंचुरी मारतोस, असं तुला स्वप्नात देखील येणं शक्य नाही. पण पण तू सुनील गावस्करचं सनी डेज हे पुस्तक वाचलंस, तर ही अनुभूती तुला ती वाचताना येऊ शकते. हे वाचनाचं मोठेपण आहे, की एका छोट्या जगण्यात अनेक आयुष्य. आपली दुःख केवढी छोटी असतात, मला प्रमोशन मिळालं नाही, माझा पगार वाढला नाही, अशी फालतू दुःख असतात आपली. या उलट एक होता कारवरसारखं पुस्तक वाचलं तर आपल्या आईची गुलाम म्हणून विक्री होते एका घोड्याच्या बदल्यात, याच्यासारखं अफाट दुःख, आणि त्या दुःखावर मात करून तो जगातला एक मोठा शास्त्रज्ञ झाला असा कारवर. अशी पुस्तकं वाचलं तरच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं. आणि या छोट्या एका जगण्यात अनेक आयुष्य जगता येतात आपल्याला. किंवा तू कल्पना करू शकतोस का, की हिमालयामध्ये महिनोन महिने वर्षानुवर्ष आपण राहतोय, तिथं काही काम करतोय, शक्य देखील वाटत नाही. या उलट प्रभाकर पेंढारकरांची रारंगढांग ही कादंबरी वाचलीस, मला खरंच सांगतो, ती कादंबरी वाचताना मला थंडी वाजायची अक्षरशः, कारण हिमालयात राहणाऱ्या माणसाची ती कहाणी आहे. अप्रतिम पुस्तक आहे ते. अशी अनेक आयुष्य, एका आयुष्यात जगण्याचं भाग्य केवळ पुस्तकांमुळेच येतं, आणि म्हणून मग आपलं आयुष्य समृद्ध होतं. आणि म्हणून मी म्हणतो, वाचाल तर समृद्ध व्हाल. आणि दुसरा मुद्दा सांगतो का वाचायचा याचा. माझी दुसरी मात्रा, मी म्हटलं ना 8 सांगणार आहे, दुसरी मात्रा माझी आहे भाषेची. भर दुपारी चांदण ओठी मातृभाषा आली, अशा धुंद आनंदात माझी माय बोली न्हाली. आत्ताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, बरोबर. हो. आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो, माझ्या भाषेविषयीचं प्रेम मी कसं व्यक्त करू. माझं म्हणणं आहे की माझ्या भाषेवरचं प्रेम व्यक्त करायचे 2च मार्ग आहेत. एक म्हणजे त्या भाषेत भरपूर संवाद साधायचा, आणि दुसरं म्हणजे त्या भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं वाचायची. सुदैवानी आपल्या मराठीमध्ये ज्ञानेश्वर तुकारामांपासून मर्ढेकर बालकवींपर्यंत अत्यंत ग्रेट अशी साहित्याची परंपरा आहे. आपल्याला वाचायसारखं प्रचंड आहे. जी ए कुलकर्णी आहेत, नेमाडे आहेत, अशी गिरीशिखरं मराठी भाषेत आहेत. तेव्हा भाषेवरचं प्रेम व्यक्त करायचा एक अप्रतिम मार्ग म्हणजे वाचन करणं, आणि या गोष्टींसाठी वाचन करत राहावं हा सर्वात मोठा आनंद आहे असं मला वाटतं. हे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर व्हायचं. वा. वाचाल तर समृद्ध व्हाल, हा खरोखर एक नवीन विचारच तुम्ही या उत्तरातनं दिलेला आहे. बरोबर. आता प्रश्न असा येतो, हां. की वाचायला तर पाहिजे, बरोबर. पण कसं वाचायचं हे अनेकांना कळत नाही, उमगत नाही. फारच उत्तम प्रश्न विचारलास तू. खरं तर एखाद्या मूडमध्ये मी म्हणून जाईन पटकन, काय नाही, तंगड्यावर करायचं आणि वाचायचं, तसं नाही. पण पुस्तक कसं वाचावं याचं फार उत्तम उत्तर तुला देतो मी. म्हणून माझी तिसरी मात्रा आहे पूर्णानंद. कसे वाचावे पुस्तक म्हणे कव्हर टू कव्हर, ऋतू करावे साजरे
भोगा संपूर्ण बहर. निरंजन, पुस्तक कसं वाचावं तर कव्हर टू कव्हर. आणि बहुतेक जण आपल्यापैकी असं वाचत नाहीत. खरंय, खरंय. आता उदाहरण सांगतो तुला. पुस्तकाचं मुखपृष्ठ हे कित्येक लोक बघतच नाहीत. कित्येक पुस्तकांवरती वर्तमानपत्राचं किंवा ब्राऊन पेपरचं कव्हर बघितलं की माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. अरे, एखाद्या चित्रकारांनी आपली प्रतिभा पणाला लावून ते कव्हर केलं असतं. त्या कव्हरपासून शेवटच्या ब्लरपर्यंत प्रत्येक अंगाचा मनापासून आस्वाद घेत पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणून मी कव्हर टू कव्हर म्हणतोय. तुला किती मुखपृष्ठांची गोष्ट सांगू. एक एक अप्रतिम मुखपृष्ठ माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. एखाद्या चित्रकाराची प्रतिभा पणाला लागली असते. तुला उदाहरण सांगतो. नारायण सुर्वे आपल्याकडचे एक महान कवी आहेत. त्यांचं जाहीरनामा नावाचं एक पुस्तक आहे, कवितांचं. त्याचं कव्हर आमचे मित्र सुभाष अवचट यांनी केलंय. काय वा. केलंय कव्हरवरती? हं. तर कव्हरवरती एक अतिशय सुंदर नक्षीदार देखणं फुलपाखरू आहे. अप्रतिम फुलपाखरू काढलंय आणि त्या फुलपाखराच्या पंखात टाचणी टोचली आहे आणि तिथून एक रक्ताचा ओघळ वाहतोय. हो, मला सांग, कवीच्या वेदनेचं अजून काय चित्र हवं? खरं. असं अप्रतिम मुखपृष्ठ सुभाष चौसटने केलंय. अशा मुखपृष्ठावर अन्याय करून पुढे जाणं हा केवढी वाईट गोष्ट आहे. हा गुन्हा आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना आधी मुखपृष्ठाला दाद गेली पाहिजे. आपण मुखपृष्ठाचा आस्वाद घेतला पाहिजे. संजय पवार नावाचा आमचा मित्र आहे. तो लेखक पण आहे, नाटककार आहे आणि चित्रकार पण आहे. तर त्याचं एक नाटक आहे, कोण म्हणतं टक्का दिला. आपल्या सर्वांसमोरच भवताल बघताना पडणारा हा प्रश्न आहे. हं. तरी मुखपृष्ठ काय अप्रतिम केलं माहितीये. त्यांनी कव्हरवरती एक चांदीचा कागद फक्त लावलाय. त्यांनी सिगरेटची बरं. चांदी असते ना, हो, हो, हो. तसे चांदीचा कागद लावलाय आणि खाली लिहिलंय कोण म्हणतं टक्का दिला. तेव्हा आपण पुस्तक हातात धरतो तेव्हा त्या चांदीच्या कागदावर आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि आपण वाचतो कोण म्हणतं टक्का दिला. वा. केवढी प्रतिभा त्या हो. चित्रकाराची आहे. असे अनेक चित्रकार आहेत. रवी मुकुल आहे, पद्मा सहस्त्रबुद्धे आहे, बाळ ठाकूर यांनी अप्रतिम मुखपृष्ठ तयार केलेली आहेत. त्या मुखपृष्ठाचा सर्वप्रथम आस्वाद घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक उत्तम पुस्तकांना अतिशय उत्कृष्ट अशा अर्पण पत्रिका असतात. अर्पण पत्रिका ही लेखकाचं एक छोटंसं त्या पुस्तकाविषयीचं आत्मचरित्र असतं. तुला एकच उदाहरण देतो तुला. कोसला ही कादंबरी जेव्हा 63 साली आली तेव्हा आधीच्या सर्व कादंबरीकारांना तिने एक छेद दिला. खरंय. आधीचे सर्व पुस्तकं कादंबऱ्यांमध्ये ठराविक साच्याचे नायक असायचे. म्हणजे केसाचा कोंबडा असलेला नायक आणि ती पुष्ट अशी नायिका, धनुष्याकृती भुवया असलेली आणि तो हातात टेनिसची रॅकेट घेतलेला नायक, असं ठरलेलं चित्र असायचं. पण कोसलानी याला धक्का दिला आणि एक वेगळा नायक उभा केला, तुमच्या आमच्यासारखा. म्हणून कोसलाची अर्पण पत्रिका भालचंद्र नेमाडे यांनी काय दिली आहे? 100 99. खरंय. किती अप्रतिम. या 2 शब्दात त्यांनी सांगितलं त्या कादंबरीचा विषय की 100 एक असतो तो सोडून द्या, नासी फडक्यांचा नायक. उरलेल्या 99 हे कादंबरी आहेत. त्यांच्या जीवनाची ही दर्शन घडवणारी कादंबरी आहे. म्हणजे अर्पण पत्रिका किती ग्रेट असतात बघ. किंवा एक अप्रतिम अशा चिंतनशील कवितांचा संग्रह आहे, तो म्हणजे ज्वाला आणि फुले. बाबा आमटे यांचा हा हो. संग्रह आहे. त्याची अर्पण पत्रिका किती अप्रतिम माहिती आहे. बाबा आमटे म्हणतात, शतकानुशतके फक्त अश्रूंनीच दारे ठोठवणाऱ्या दारिद्र्यास, असं त्यांनी अर्पण केलं. एखादा महाकवीच अशी अर्पण पत्रिका देऊ शकतो. आणि तुला सांगतो, त्या ज्वाला आणि फुलेमधले एक एक कविता, एक एक चिंतन म्हणजे अक्षरशः काळजाला जबरदस्त भिडणाऱ्या गोष्टी आहेत. एका त्यातल्या चिंतनात बाबा आमटे म्हणतात, क्रांती ही सीतेसारखी असते. क्रांती ही सीतेसारखी असते. ती वनवासी रामाची साथ देते. पण तोच मर्यादा पुरुषोत्तम जेव्हा राज्यारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते. अशी अप्रतिम चिंतन असलेले ते पुस्तक आहे आणि त्याला अशी अर्पण पत्रिका आहे. आणि त्याचबरोबर तुला सांगीन, त्या ज्वाला आणि फुलेला जी प्रस्तावना आहे वि स खांडेकरांची, ती अप्रतिम प्रस्तावना आहे. अतिशय अप्रतिम. म्हणजे खरं तर ती प्रस्तावना वाचली 20-25 वर्षापूर्वी आणि तेव्हा मला बाबा आमटे या महापुरुषाची ओळख झाली. इतकी ग्रेट प्रस्तावना आहे. सांगायचा मुद्दा, अर्पण पत्रिका, मुखपृष्ठ, प्रस्तावना या सर्व अंगांचा आपण आस्वाद घेत पुस्तक पूर्ण वाचलं पाहिजे. कित्येक पुस्तकांचे ब्लर अतिशय उत्तम असतात. आता काही ब्लर फसवे असतात, ती गोष्ट सोड, मार्केटिंगचा जमाना असल्यामुळे. पण आपल्याला त्यामुळे एक खिडकी मिळते त्या पुस्तकात डोकवायची. तर या सर्व अंगांचा वेध घेत आपण पुस्तकाचा आस्वाद घेतला पाहिजे. तर पुस्तक असं वाचावं की त्याच्या प्रत्येक अंगाला दाद देत, रसिकतेने दाद देत वाचावं, असं माझं मत आहे. वा. मला असं झालं की तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा मी माझ्याही नकळत पुस्तकाच्या दुकानात गेलो क्या आणि बात मी आहे. पुस्तकं चाळायला लागलो जणू. वा. आता प्रश्न असा येतो अनेक वाचकांना की वाचावं आणि कसं वाचावं हे तुम्ही सांगितलं, पण मग वाचल्यावर काय करावं?
खरं एक गंमत सांगू तुला आत्ता तू हे वाक्य जे बोललास ना, त्यात माझ्या पुढच्या मात्रेची सुरुवात करून दिलीस तू. म्हणजे तू माझ्या 2 मुद्दे मी जे बोललो, तेव्हा म्हणलास की मी जणू पुस्तकाच्या दुकानात गेलो, अशा प्रकारे तू माझ्या बोलण्याला दादच दिलीस एक प्रकारे. किंवा तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की पहिली गोष्ट एखादं पुस्तक वाचल्यावर काय करावी, ती म्हणजे माझी पुढची मात्रा आहे, माझी 4थी मात्रा. ती आहे, खरा रसिक होतोच, देतो उरातून दाद, द्यावे उधळून मन, जीवा शिवाचा संवाद. म्हणजे काय, तर उत्तम पुस्तक वाचलं तर पहिल्यांदा आपण दाद दिली पाहिजे. मराठी माणूस या बाबतीत फार हिमटा आहे, हे तुला सांगतो. दुर्दैवानी ना आपण दाद देत नाही. साधी गोष्ट आहे, तर तुझं लग्न झालं असेल बहुतेक. हो. गेल्या 6 महिन्यात 6 वर्षात एकदा तरी बायकोला म्हणलास का तू, की काय छान आहेस ग तू? एक साधं वाक्य आपण उच्चारत नाही. दुर्दैवाने मराठी माणसं आपण त्या बाबतीत कसं माहिती का, नाही आमच्या मनात असतं ते आम्ही असं बोलून दाखवत नसतो. असला अतिशय फालतूपणा आपण करतो. पण एखादी गोष्ट आवडली की मनापासून दाद देऊन दुसऱ्याच्या मनामध्ये एक झुंबर लखलखीत उजळून निघतं. दुसऱ्याच्या अंगावरती श्रावणाची सर बरसते, हे आपण ओळखत नाही. त्यामुळे एखादं पुस्तक वाचलं आणि आवडलं तर पहिली गोष्ट कुठली करावी, तर त्या माणसाचा, लेखकाचा, लेखिकेचा फोन नंबर मिळवावा, पत्ता मिळवावा, शक्य झालं तर भेटायला जावं, क्षणभर हातात हात घ्यावे आणि म्हणावं, मित्रा, तू माझं आयुष्य काय समृद्ध केलंस, तुझं पुस्तक वाचलं आणि माझ्या काळजात एक झुंबर पेटलं. पुस्तक वाचायच्या आधीचा मी आणि नंतरचा मी यात केवढं मोठं अंतर पडलं केवळ एका पुस्तकामुळे. कसे धन्यवाद द्यावेत. माझ्या अंगावर ही श्रावण सर बरसवल्याबद्दल खरोखर मनापासून आभार. आयुष्यभर मी रूढी राहीन हे उत्तम पुस्तक माझ्या हातात दिल्याबद्दल. अशी दाद दिली तर त्या लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढेल. इतकंच नव्हे तर त्याला काय होईल माहिती का, उमेद, उत्साह आणि ऊर्जा या 3 उकारांचं पैंजण पायात बांधून तो नव्या पुस्तकाकडे नाचत जाईल. वा. ही किती उत्तम गोष्ट होईल की त्याला नवीन पुस्तक लिहायची प्रेरणा तुझ्या दाद देण्यातनं मिळेल. तेव्हा पहिली गोष्ट पुस्तक आवडलं की दाद द्यायला हवी, मनापासून आपण दाद द्यायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे 5वी मात्रा जी आहे ती म्हणजे करा प्रसार. गंध मिळता फुलाचा, सुख होते वाटताना, तसे सुख वाचनाचे, लाभ द्यावा प्रियजना. एखादं पुस्तक आवडलं की आनंदाने अनेक लोकांना त्या पुस्तकाविषयी सांगावं, ते पुस्तक वाचायला उद्युक्त करावं. या बाबतीत मी तुला एक छान आठवण सांगणार आहे. मध्यंतरी मी अमोल पालेकर, माझा मित्र आहे, त्याची मुलाखत घेतली, मोठी प्रदीर्घ मुलाखत. त्यात त्याला मी प्रश्न विचारला होता की अरे मित्रा, कैरी ही कथा आम्हाला पण खूप आवडली, पण त्या कथेवरती तुला सिनेमा काढावासं वाटलं तरी का? तेव्हा अमोलने फार अप्रतिम उत्तर दिलं. तो म्हणला, संजय सांगू का तुला, ती कथा मी वाचली तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. ती कथा मला इतकी आवडली कैरी, जी ए कुलकर्णींची कथा, हो. की मी रात्री 2:30 वाजता एका मित्राला फोन केला, 2:45 वाजता दुसऱ्या मित्राला फोन केला, असं सकाळी 6 पर्यंत मी अनेक मित्रांना फोन करत होतो आणि सांगतो, अरे काय कथा आहे, काय कथा आहे. आणि 7 वाजता सकाळी मला जाणवलं की मी किती मित्रांना फोन करू शकेन. मग माझ्यापुढं एकच पर्याय होता, त्या कथेवर सिनेमा बनवून तो लाखो लोकांपर्यंत पोहोचवणं. वा. म्हणजे एखादी गोष्ट आवडली आपल्याला तर हो. तिचा प्रसार करणं फार महत्वाचं आहे. एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं तर ते पुस्तक, त्या पुस्तकाविषयी अनेक लोकांना सांगा, त्या पुस्तकाचा प्रसार करा. शक्य तितकं तुम्ही फेसबुकवर लिहा, व्हॉट्सअपवर मेसेज करा, पण त्या पुस्तकात, ज्या पुस्तकांनी माझ्या काळजात झुंबर उजळून टाकलंय, त्या पुस्तकांनी इतरांच्याही अंगावर श्रावणसर बरसावी, याच्यासारखं सुख नाही. तेव्हा प्रसार करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या पुढची तुला मात्रा सांगतो आता. एखादं पुस्तक आवडलं, हो. किंवा जी 6वी मात्रा आली आता, ती अशी आहे, तुम्हा वाचता वाचता उमजले समजले, ठेवा लिहून स्वतःशी, भाव संचित ते झाले. एखादं पुस्तक आवडलं, महत्वाचं वाटलं, तर स्वतःपुरतं, आपण काही समीक्षक व्हायची गरज नाही, पण स्वतःपुरतं त्या पुस्तकाविषयी एक 10-12 ओळी लिहून ठेवायचे. माझा तर सल्ला असेल प्रत्येक वाचकाला की तुम्ही एक फुलस्केप वहीच करा आणि एका पानावर त्या पुस्तकाविषयी 10-12-15 ओळी लिहा की हे पुस्तक वाचलं, मला का आवडलं किंवा त्यात काय खटकलंय ते पण लिहा. आणि गंमत सांगतो, असं जी आपली वही असेल ना, ती स्वतःलाच 10 वर्षांचा वाचताना काय छान वाटेल. अरे मला असं वाटायचं, मी अशी पुस्तकं वाचायचो. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, असं जर लिहून ठेवलं आणि त्यातनं काय होईल माहिती का, मग चांगल्या पुस्तकाचे निकष आपोआप तयार होतील. उदाहरणार्थ मी असं पहिल्यापासून करत आलो, तेव्हा मला कळलं की ज्या पुस्तकामध्ये लेखक तटस्थपणे लिहितो, कुठल्याही पात्राची बाजू घेत नाही, ते पुस्तक मला आवडतं. याचा अर्थ काय, तटस्थपणा हा चांगल्या पुस्तकाचा निकष माझ्या मनात तयार झाला.
म्हणजे अशा तऱ्हेने आपणच स्वतःला समीक्षक करत असतो. आणि यातनं माझी पुढची मात्रा येणार आहे, पण मुख्य म्हणजे असं लिहून ठेवलं तर त्याचा अजून एक फायदा होतो. काही पुस्तकं ना पुन्हा वाचली तर तेवढी आवडत नाहीत. हो, हो. पण पुन्हा पुन्हा वाचून जे आवडतं तेच खरं चांगलं पुस्तक. तुला एक उदाहरण देतो याचं. श्यामची आई हे पुस्तक आपण सगळ्यांनी 7वी-8वीत वाचलं असतं, तेव्हा कळत काही फारसं नाही. फक्त गालावरती पाणी ओघळतं इतकंच फक्त. मग आपण 12वीत वाचतो, मग आपण स्वतःचं लग्न झाल्यावर वाचतो. लग्न झाल्यावर जी बाई वाचते तिला श्यामची आई नव्याने कळते किंवा श्यामचे वडील आहेत ते आपल्याला आपण वडील झाल्यावरती वेगळ्या अंगाने कळतात. चांगली पुस्तकं तुमच्या आयुष्यभर नवनवे अर्थ देत तुम्हाला समृद्ध करत राहतात. यावर काही पुस्तकं असतात ना, आता उदाहरणार्थ 8वीत मी शेकडो गुरुनाथ नायकांची पुस्तकं वाचली. पण त्या पुस्तकाने वाचली की संपली ती. पुन्हा काही त्यांनी मला पुन्हा वाचावीशी वाटली नाहीत कधी. एक पुस्तक वाचलं, रहस्य कळलं, कुणी खून केलाय, संपलं. पण चांगली पुस्तकं पुन्हा, 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 पुन्हा वाचून आता जी. ए. कुलकर्णींची कैरीसारखी कथा कितीही वेळा वाचा. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन कळतं. याचं कारण तुला सांगतो. एक महत्त्वाचा मुद्दा अतिशय, की श्रेष्ठ पुस्तक कसं असतं माहिती आहे का? श्रेष्ठ लेखक कसा होतो? जो लेखक वाचकाला आपल्यापेक्षा 2 इयत्ता वरचा समजतो, तो श्रेष्ठ लेखक. याचा अर्थ काय? तर तो लेखक ना सगळंच काही सांगून टाकत नाही कथेमध्ये. तो 2 वाक्यांच्या मध्ये काही सोडतो. हं. त्या 2 वाक्यांच्या मधले स्वर्ग आपल्याला प्रत्येक नव्या वाचनात उलगडत जातात, उमगत जातात. तर ते खरं प्रतिभावंत वाचन. म्हणून मला नेहमी एक वाटतं, की लेखकाच्या प्रतिभेइतकीच वाचकाची प्रतिभा देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने पुस्तक केव्हा पूर्ण होतं? जेव्हा वाचकाच्या प्रतिभेने त्याचं वाचन होतं तेव्हा. अशा प्रकारे आपण प्रत्येक वाचनात नवीन काहीतरी उमगतं चांगलं, ते खरं ग्रेट पुस्तक. म्हणून स्वतःपाशी लिहून ठेवावं. आणि मग यातनं होतं काय? तर माझी 7वी मात्रा येते, ती आहे व्हावे राजहंस. असे वाचावे नेटके स्वतः समीक्षक व्हावे, स्वतः छान पुस्तकाचे मानदंड बनवावे. असं मी म्हणणार एक एक निकष सापडतात, की तटस्थ हा एक निकष आहे किंवा चांगला लेखक कुठल्याही पात्राचं वकीलपत्र घेत नाही किंवा कुठल्याही पात्रावर आरोपपत्र ठेवत नाही. अशा प्रकारे हे निकष तुम्हाला सापडतात आणि तुम्ही स्वतः राजहंस होता. वाह! पुस्तकातलं चांगलं वाईट कळणं म्हणजे राजहंस होणं. आता तू मला प्रश्न विचारशील, का व्हायचा राजहंस पण? कशासाठी? हो. कशाची गरज कायची? त्याचं उत्तर अतिशय छान आहे याचं. उत्तर असं आहे, की माझं हे छोटंसं आयुष्य आहे आणि मला माहिती आहे, की जगामध्ये लाखो उत्तम पुस्तकं आहेत. करोडो उत्तम पुस्तकं आहेत. लक्षावधी उत्तमोत्तम सिनेमे आहेत. माझ्या छोट्याशा आयुष्यात आय डोंट हॅव टाईम टू वेस्ट ऑन बॅड बुक्स. हं, हं. वाईट पुस्तकांवर घालवायला माझ्यापाशी वेळ नाहीये. म्हणून मला कळलं पाहिजे चांगलं पुस्तक कुठलं, वाईट पुस्तक कुठलं. म्हणून स्वतःमधला राजाहून जागा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आपण स्वतःचे निकष करून वाचलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि मग शेवटी मी सांगेन 8वी मात्रा, की स्वतः लिहावे. आनंदाने वाचताना स्वतः लेखकच व्हावे. जे जे भावले मनाला शब्दातून ओघळावे. आता इथं विंदा करंदीकरांची एक गाजलेली कविता आहे, ती मी उसनी घेतो. त्यांची कविता काय आहे? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं मी बदलून काय म्हणतो माहिती आहे का? लिहिणाऱ्याने लिहित जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे. वाचता वाचता एक दिवस आपल्या काळजातले स्वतःच लिहावे. वाह! म्हणजे खरी प्रक्रिया पूर्ण तेव्हा होते चांगल्या वाचनाची, जेव्हा तुमच्यातला प्रतिभावंत जागा करतो ती ग्रेट पुस्तकं. आणि अशा अर्थाने तुम्ही खरे समृद्ध होता आणि मग ती वाचनाची प्रतिभेची यात्रा पूर्ण होते. स्वतः शेवटी आपल्या मनाचं लिहिता आलं पाहिजे आपल्याला. तर मित्रा, मी सुरुवात केली होती केरव्यानी. हो. अशा 8 मात्रा झाल्या. म्हणून मी म्हणतो, असा झाला वाचनाचा 8 मात्रांचा केरवा, बघा येईल मनाला रंग सर्जन हिरवा. सर्जनाचा रंग हिरवा असतो आणि मन पुस्तकामुळेच असं समृद्ध आणि सर्जनशील होत असतं. आणि शेवटी मी एकच संदेश देईन बरं का. माझं नावच संजय आहे, तू म्हणलं जाता. हो. तर गीतेची सुरुवात ज्या शब्दांनी होते ते शब्द उच्चारीन मी. संजय उवाच अशी गीतेची सुरुवात आहे. इथं फक्त मी अर्थ बदलणं इतकंच आहे. उवाच म्हणजे उत्तम वाच. संजय म्हणतो उत्तम वाच. वाचत राहा, समृद्ध होत राहा. जगणं अतिशय सुंदर होईल तेव्हाच जेव्हा तुम्ही वाचत राहाल. क्या बात है! संजय सर, हे तुम्ही बोलतच राहावं असं वाटतंय. इतकं एक वेगळी खरंच दृष्टीच मिळाली कुठेतरी. म्हणजे मी उत्तम वाचक आहे का नाही मला माहीत नाही. पण मी वाचक आहे. मी रोज रात्री झोपताना एक अर्धा पाऊण तास वाचतो. आणि तुम्ही म्हणताय तसं त्या वेळात तो एक समृद्ध झाल्याचा अनुभव येतो आणि नंतर जी काही गाढ झोप लागते,
तर ते मला असं वाटतं की तो अनुभव खूप वेगळाच आहे आणि तो प्रत्येकाने घ्यावा असा आहे. एक मिनिट बोलू अजून ना. हो. तू आता आणायचे म्हणलास म्हणून तुला एक असं करतो. आता कुठल्याही चांगल्या भाषणाच्या शेवटी एखादा संदेश द्यावा असं म्हणतात. तसा मला ना तुला एक संदेश द्यावा असं वाटतोय. ऐक, मी जेव्हा संदेश देऊन धन्यवाद म्हणीन तेव्हा माझं बोलणं संपलेलं असेल. संदेश असा आहे, आज रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न विचार. स्वतःला एक प्रश्न विचार, मी कालच्यापेक्षा आज चांगला वाचक आहे का? आज रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न विचार झोपण्यापूर्वी, मी कालच्यापेक्षा आज चांगला वाचक आहे का? उत्तर जर होय असं आलं, स्वतःला प्रश्न विचार, मी कालच्यापेक्षा आज चांगला वाचक आहे का जास्त? आणि उत्तर जर होय आलं, तर तुझी डायरी उघड. स्वतःला प्रश्न विचार, मी कालच्यापेक्षा आज जास्त चांगला वाचक आहे का? आणि उत्तर जर होय आलं, तर तुझी डायरी उघड आणि डायरीतल्या आजच्या पानावरती आजच्या तारखेखाली एक चांदणी काढ. असं रोज कर, वर्षभर कर आणि पुढच्या वर्षी याच दिवशी 10 तारखेला गच्चीत जा, बाल्कनीत जा किंवा रस्त्यावर जा आणि आभाळाकडे बघ. आभाळात जर तुला रात्री चांदण्याने खचाखच भरलेलं दिसलं, तर म्हण अभिमानाने की ही माझी डायरी आहे, इतक्या चांदण्या मी या वर्षात कमावल्या. धन्यवाद. संजयजी, तुम्ही खरोखर हा समृद्ध करणारा असा अनुभव या एपिसोडच्या माध्यमातून आम्हाला आणि मला खात्री आहे सगळ्या श्रोत्यांना दिलेला आहे. तुम्ही वेळात वेळ काढून राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये आलात. तुमचे मनापासून आभार. आणि आपण वरचेवर असे भेटतच राहूया, अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला आणि तुमच्याकडून एक नवीन इन्साईट घ्यायला. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.